वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। त्रिभाषेसंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात बैठक पार पडली। त्रिभाषेसंदर्भात सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय हा घेतला जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणतात। त्रिभाषा सूत्रांवर संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय होईल असं आता म्हटलं जात आहे। तिसऱ्या राष्ट्रीय भारतीय भाषेच्या संदर्भामध्ये यापूर्वी जे काही निर्णय झालेले होते या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। काही साहित्यिक महोदय आहेत, काही राजकीय क्षेत्रातली नेते मंडळी महोदय आहेत, तर त्या सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यात येईल। त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील। या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल। चर्चा केली तर चांगली गोष्ट आहे, त्या चर्चेचं आम्ही स्वागतच करतो। लहान मुलांवर म्हणजे पहिली ते पाचवीची जी मुलं आहेत यांच्यावर 3 भाषांची सक्ती करण्यात येऊ नये। ऑलरेडी सगळं अभ्यासाचं बर्डन त्यांच्यावर आहे, त्यांच्यावर तो सगळा भार आहे, अभ्यासाचा बोजा आहे। त्या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करावा अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। याच्यामध्ये कोणाचा विरोध किंवा कोणाचा हे करण्याचा किंवा कुठल्या भाषेचा द्वेष करण्याचा विषय नाही आहे, पण मुळातच कुठेही अख्ख्या देशभरात 3 भाषेची सक्ती केलेली नाही आहे। मग महाराष्ट्रात 3 भाषेची सक्ती का, हा आमचा प्रश्न आहे। जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।